नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो. सिडली 2026 चा निकाल लागलेला आहे. या निकालानंतर विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे भरपूर सारे मेसेज आणि कॉल आहे. सो त्या संदर्भात प्रत्येकाला उत्तर देण्यापेक्षा एक व्हिडिओ सेपरेट त्यासाठी आपण घेतलेला आहे. तुम्ही थंबनेल वाचलं असेल की सिडलीचा फॉर्म भरताना माझ्याकडे त्यावेळेस कास्ट सर्टिफिकेट नव्हतं. सो त्यावेळेस मी फॉर्म भरून टाकला, पण त्यानंतर मी काढलं किंवा आत्ता काढलं तर मला इथे पात्र होईल का, या संदर्भात प्रश्न आहे. थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काही डॉक्युमेंट्स तुम्हाला विथ प्रूफ पण दाखवतो, उमेदवारांसाठी सांगतो आणि शिक्षकांसाठी पण सांगतो. सो बघूया आपण कास्ट सर्टिफिकेट कधीच लागणार आहे. फॉर्म भरताना नव्हतं, नंतर तर चालेल का, आणि आता काढले तर चालतील का, असाही प्रश्न आहे. तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं नवीन जी बॅच आहे, ज्याला आपण TT 2026 म्हणूया, द्रोणा बॅच 10.0 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. बॅच स्टार्ट होते 1 एप्रिल पासून, म्हणजे आजपासून चालू होते. दोन प्रकारच्या बॅचेस आहे. एका बॅचमध्ये तुम्हाला बुक किट आणि बॅग मोफत घरपोच मिळणार आहे. तुम्ही ही बॅच घेऊ शकता. ज्यांना ही पुस्तकं अपेक्षित नसेल किंवा त्यांच्याकडे असतील ऑलरेडी, त्यांनी ही बॅच घेतली तरी चालते. दोन्ही बॅचमध्ये फीचर सारखेच आहे. तुम्हाला 350 प्लस टेस्ट सिरीज यामध्ये आहे. 5000 प्लस रिझल्ट देणारी टीम तुम्हाला शिकवणार आहे. महारिव्हिजन सेशन असणार आहे. दररोज 9 दिवस नवी सुरुवात सेशन असणार आहे. PPT PDF स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे. कुणी जर तुम्हाला गॅरंटी हमी देतं त्याला भूलथापांना बळी पडू नका. इथे मेहनतीलाच फक्त यश मिळतं, फळ मिळतं, लक्षात ठेवा. ह्या बॅचेस चालू झाल्या. बॅचसाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, लिंकवर क्लिक करा, ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड करून डायरेक्ट तुम्ही कॅटेगरी निवडा, शिक्षक भरती, बॅच निवडा, बॅच निवडून बाय नाऊ करा, फीस पेड करा आणि नंतर अर्धा समय तुमची बॅच चालू होणार आहे. माय कोर्सेसवर गेलात की तुम्हाला बॅच दिसते बघा. सो आजपासून बॅचेस चालू झालेले आहेत. लगेच डाउनलोड करून बॅच जॉईन करा. चला नेक्स्ट मुद्दा. आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिली होती त्या विद्यार्थ्यांसाठी बघा, पहिला प्रश्न तुम्हाला, पहिली माहिती तुम्हाला मी देतो बघा. सीडचा फॉर्म भरत असताना लास्ट डेट तुमची जी होती ती 18 डिसेंबर 2025 फॉर्म भरण्याची लास्ट डेट होती. आणि या दरम्यान तुम्ही फॉर्म भरला, या दरम्यान कधी तुम्ही फॉर्म भरला असेल तर लक्षात घ्या. आता त्यांचं नोटीस पण एक आलेली, नोटीसमध्ये काय सांगतं ते पण मी तुम्हाला सांगतो. पण बिफोर दॅट बघा, अत्यंत महत्वाचं, सगळ्यांसाठीच महत्वाचं असणार. काय कराल तुम्ही सगळे, एक गोष्ट नक्की करा तुम्ही. काय तर तुमचे जे फॉर्म ज्यांनी कोणी भरला असेल ना, ज्यांनी कोणी फॉर्म भरला असेल ते त्यांच्याकडून तुम्ही प्रोफाईलची PDF मागून घ्या. तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही भरलेली इन्फॉर्मेशन काय आहे त्या इन्फॉर्मेशनच्या अगेन्स्ट तुम्हाला डॉक्युमेंट लागतात. आता काही विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी विचारलेलं आहे, सर हे डॉक्युमेंट कुणाला लागतील, कधी लागतील. तर बघा, आता ही सीडी एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा त्यावरती नॉट क्वालिफाईड असं आलेलं असेल, बरोबर, मी काय म्हणतोय नॉट क्वालिफाईड म्हणजे काय, बऱ्याच जणांच्या सर्टिफिकेटवर आहे नॉट क्वालिफाईड. का तर ते त्यांनी ज्या डॉक्युमेंटच्या आधारे फॉर्म भरलेला आहे, ज्या इन्फॉर्मेशनच्या आधारे फॉर्म भरला आहे, ज्या कॅटेगरीच्या आधारे फॉर्म भरला होता त्यानुसार त्यांना मार्क नाही आहे, म्हणून ते नॉट क्वालिफाईड आहे. उदाहरणार्थ ओपन मधून फॉर्म भरला सर मी, त्यावेळेस माझ्याकडे त्यावेळेस वेगळं कास्ट सर्टिफिकेट होतं, SC BC EWS किंवा इतर कास्ट आहे, NT अबकड असेल, SBC असेल, OBC असेल, पण मी ओपन मधून भरला होता. आणि मग ओपन मधून मला 90 मार्क पाहिजे, पण मात्र मला आता 82 प्लस मार्क किंवा 82 83 असे 89 पर्यंत कोणताही मार्क तुम्हाला असेल तर तुम्ही नॉट क्वालिफाईड असं शो करतंय. पण सर माझ्याकडे सर्टिफिकेट आहे ना, कास्ट सर्टिफिकेट, चालेल का? मग त्या संदर्भातलं नोटिफिकेशन मी तुम्हाला दाखवतोय. काय नोटिफिकेशन, नोटिफिकेशन बघूया आणि मग तुम्हाला मी इकडे परत घेऊन येतो. बघा, हे 26/12/2025 एक नोटिफिकेशन तुमच्या समोर बघा. हे जी टेट एक्झाम झाली होती त्या संदर्भातलं हे नोटिफिकेशन आहे 26/12/2025. यामधला मी मागच्या लेक्चरला पण हा पॉईंट दाखवला, परत मी मला एक्सप्लेन करतो. हा पॉईंट बघा, 3 नंबरचा पॉईंट आहे. ह्या 3 नंबरच्या पॉईंटमध्ये काय सांगितलंय, खुल्या प्रवर्गातून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा, म्हणजे लक्षात घ्या ओपन मधून दिलेल्यांसाठीच हा मुद्दा आहे. बाकीच्या इतर कॅटेगरीतून ज्या विद्यार्थ्यांनी सीडचा फॉर्म भरला होता त्यांना ही सवलत नाही. सपोज मी एक उमेदवार आहे आणि मी फॉर्म भरला होता त्यावेळेस सर मी SC मधून भरला होता, ST मधून भरला होता, OBC मधून भरला होता, किंवा जे काय अजून त्यात EWS मधून भरला होता. EWS तर दिसत नव्हतं मला, पण OBC मधून भरला होता. या कॅटेगरीतून भरला असेल तुम्हाला काही चान्स नाही. ओपन मधून भरला असेल तरच त्या उमेदवारांना, त्या शिक्षक मित्रांना इथे चान्स असणार. लक्षात घ्या, कोणत्या, ज्यांनी सीडचा पेपर ओपन मधून भरला त्यांना चान्स आहे. त्या संदर्भातली लेखी स्वरूपातलं नोटीस आहे आपल्या शिक्षण विभागाची, महाराष्ट्र डिपार्टमेंटची. खुल्या प्रवर्गातून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा दिलेल्या उमेदवारांपैकी ज्यांना 55-60% या दरम्यान गुण असतील, म्हणजेच काय, किती दरम्यान आहे, ओपन मधून फॉर्म भरला, तुम्हाला 82 ते 89 या दरम्यान मार्क आहे, ओके, अशा उमेदवारांना त्यांच्या CD प्रमाणपत्रावर नॉट क्वालिफाईड अशी नोंद आहे. यस, ओपन मधून भरला ना, मग नॉट क्वालिफाईड असा तिथे शेरा आलेला आहे, नॉट क्वालिफाईड, बरोबर आहे. हा, पुढे काय मग, बरोबर, नॉट नोंद आहे. त्यातील ज्या उमेदवारांचे सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी, हे लक्षात घ्या,
हा मुद्दा मी स्टार करतो, हा स्टार मुद्दा आहे. अर्ज करण्याच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल, म्हणजे या ओपनच्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याच्या वेळी, तुम्ही कधी फॉर्म भरला होता त्यासाठी तुम्हाला म्हणतोय की तुमची जी PDF आहे प्रोफाईलची ती मागून घ्या फॉर्म भरताना. आता फॉर्म भरण्याची लास्ट डेट तुम्हाला माहिती आहे 18 डिसेंबर होती. आणि जर तुम्ही फॉर्म भरला असेल फॉर एक्झाम्पल 4 डिसेंबरला, तर 4 डिसेंबरच्या डेटला तुमच्याकडे सर्टिफिकेट लागेल. ज्या डेटला तुम्ही फॉर्म भरला तुम्हाला आठवत नसेल त्यासाठी सांगतो, तुम्ही तुमची प्रोफाईलची PDF मागवा, ती असेल तुमच्याकडे सेव्ह असेल कुठेतरी बघा, आणि ती कधी फॉर्म भरला त्या डेट पर्यंत किंवा त्या डेटच्या अगोदरचं जर तुमच्याकडे कोणतंही कास्ट सर्टिफिकेट असेल, कोणासाठी ओपनसाठी फक्त बोलतो मी परत परत, त्यांच्याकडे कोणतेही कास्ट सर्टिफिकेट असेल तर अशा उमेदवारांना, अशा शिक्षकांना इथे ते कास्ट सर्टिफिकेट वापरून इथे त्यांना क्वालिफाईड होऊ शकतात, सवलत मिळू शकते. पुढे काय सांगितलं बघा, तर त्यांनाच त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू सूट सवलत मिळेल. सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी आरक्षणाचे प्रमाणपत्र नसेल तर, याला पण स्टार करतो मी, नसेल तर त्यांना सूट सवलतीचा लाभ घेता येणार नाही. सबब ज्यांच्याकडे अशी प्रमाणपत्र त्यावेळी नसतील तर त्यांनी सदर परीक्षेतील पेपर 1 पेपर 2 गुणांची 55-60% या दरम्यान गुण नोंद करू नये. आता हे कशासाठी दिलंय, कारण ही टेटला नोंद मुलं करत होते. कारण कशासाठी, टेट एक्झामला जे उमेदवार होते ना, आता कदाचित तुम्ही शिक्षक असाल, तुम्हाला टेट द्यायची नाहीये, पण जे उमेदवार आहे ज्यांना टेट द्यायची, TET झाल्यानंतर CET झाल्यानंतर, त्या उमेदवारांना सांगण्यात आलंय की तुमचं जर असं असेल तर ते कन्सिडर केलं जाईल, पण असं नसेल तर तुम्ही विनाकारण नोंद करू नका, अन्यथा पुढे जे काय घडेल त्याला जबाबदार तुम्ही असाल, असं सांगितलेलं आहे. आता हा मुद्दा तुम्ही लक्षात घेऊन मी तुमच्याशी बोलतोय. बघा हे नोटीस तुम्हाला दाखवली, विथ प्रूफ दाखवली. आता उमेदवार जे आहेत ज्यांना, बघा उमेदवार म्हणजे मला कोणते म्हणायचे यामध्ये उमेदवार असे उमेदवार ज्यांना TET नंतर परत काय द्यायची आहे, टेट द्यायची आहे, बरोबर. म्हणजे आता ते TET देत आहे, TET नंतर त्यांना टेट द्यायची आहे. मी पेन बदलून घेतो. TET नंतर ज्या उमेदवारांना टेट द्यायची आहे, बघा TET नंतर ज्यांना टेट द्यायची आहे अशा उमेदवारांसाठी इथे जर ओपन मधून तुम्ही असाल आणि तुमच्याकडे त्यावेळेस जर फॉर्म भरताना तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर असे उमेदवार इथे पात्र असणार आहे. पण फॉर्म भरत असताना तुम्ही ओपन मधून भरला आणि तुमच्याकडे फॉर्म भरत असताना कास्ट सर्टिफिकेट नव्हतं तर असे उमेदवार इथे अपात्र आहे. नंतर काढले, सपोज मी फॉर्म भरला 1 डिसेंबर 2 डिसेंबर किंवा 18 डिसेंबर नंतर काढलं असेल तर अशा उमेदवारांचं कास्ट सर्टिफिकेट इथे पकडून ते इथे पात्र होऊ शकत नाही. लक्षात घ्या, मी क्लिअर कट तुम्हाला सांगितलंय, मुद्दा क्लिअर कट समजला असेल तुम्हाला. टेटचा फॉर्म भरताना सूचना तुम्हाला दिलेली होती, ती पण तुम्हाला दाखवली, हे प्रूफ दाखवलं मी तुम्हाला, हे प्रूफ दाखवलं 2025चं. फॉर्म भरताना कास्ट सर्टिफिकेट असावेच लागेल, तुम्ही ज्या डेटला भरलाय त्या डेटचंच कास्ट सर्टिफिकेट किंवा त्या डेट पर्यंतचं मागचं कधीचही चालेल, त्याला काय व्हॅलिडिटी नसते. नसल्यास अपात्र होणार किंवा टेटसाठी हे विचारात घेतले जाणार नाही. हे झालं उमेदवारांच्या बाबतीत. आता मी शिक्षकांच्या बाबतीत तुम्हाला काहीतरी सांगतो बघा. जे शिक्षक आहे, शिक्षकांना मी सांगतो सेम त्यांना सुद्धा काय करावं लागेल, जी प्रोफाईल तुमची आहे ना, ती प्रोफाईलची PDF तुम्ही मागवा, ती PDF एकदा बघून घ्या तुम्ही फॉर्म कधी भरलाय. शिक्षकांना 2 प्रकारे तुम्हाला सांगतो. एक तर पहिले असे शिक्षक असतील ज्यांनी फॉर्म भरताना, बघा फॉर्म भरताना ओपन मधून भरला, पण त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे. कोणत्या डेटचा आहे, फॉर्म भरतानाची गोष्ट चालू, फॉर्म भरताना पण कास्ट सर्टिफिकेट आहे, तर अशा उमेदवारांना इथे कास्ट सर्टिफिकेटचा वापर करून त्यांना इथे सवलत किंवा सूट मिळणार आहे. बट त्यांना मार्क किती पाहिजे, 82-89च्या दरम्यान असेल. आणि आता ते नॉट क्वालिफाईड म्हणजे अपात्र दाखवत जरी असेल तर ह्या सर्टिफिकेटचा वापर करून ते संबंधित शालेय डिपार्टमेंटला देऊ शकतात. CETचा रिझल्ट आहे नॉट क्वालिफाईड, पण माझ्याकडे त्या ज्या दिवशी फॉर्म भरला त्या डेटच्या अगोदरचं हे कास्ट सर्टिफिकेट आहे, मी इथे पात्र आहे, ते दाखवू शकता आणि ते पात्र होऊ शकतात. हा मुद्दा तुम्हाला क्लिअर कट कळला. हा पहिला मुद्दा. पण आता काही जणांचा असा आहे की सर हे ठीक आहे होतं आमच्याकडे, आता पण दुसरा मुद्दा माझा असा आहे की सर आमच्याकडे ते नाहीये. म्हणजे दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय. दुसरा मुद्दा बघा, काही शिक्षक असे आहेत की त्यांनी फॉर्म भरला पण फॉर्म ओपन मधून भरला, पण फॉर्म भरताना कास्ट सर्टिफिकेट नव्हते, पण मात्र 2 मुद्दे, नंतर काढला, फॉर्म भरल्यानंतर काढला किंवा आत्ता काढला तर चालेल का, तर याचं उत्तर आहे डॉक्युमेंटरी विचार केला तर याचं उत्तर नाही चालणार. म्हणजे नियमाला बोट ठेवला तर नाही चालणार. आतापर्यंत उमेदवारांसाठी सूचना होत्या, त्या सूचनांचा अर्थ घेतला आपण लक्षात तर चालणार नाही. बट नसल्यास पात्र म्हणून हे विचार घेतला जाणार नाही. बट
नोट मी टाकलेलं आहे, एकदा शिक्षण विभागाकडे याबाबत विचारणा करावी लागेल, कारण यापूर्वी शिक्षकांना टीईटी बंधनकारक वगैरे एसडी वगैरे असं काही नव्हतं, त्यामुळे या संदर्भात शिक्षण विभागानं असं लिखित स्वरूपात काही दिलेलं नाहीये. सो मी तुम्हाला सांगेल, एक शिक्षक मला ऐकत असाल तर तुम्ही तुमच्या संबंधित एचओडी, संबंधित हायर ऑथॉरिटी जी कोणी असेल त्यांच्याकडे विचारणा करा की आमच्याकडे त्यावेळेस कास्ट सर्टिफिकेट नव्हतं पण आता आम्ही काढलेलं आहे, हे चालेल का. याबाबत तुम्हाला हे अपडेट मिळेल, मला कमेंटमध्ये टाका. मी पण काही शिक्षण अधिकारी ऑफिसेसला याची इन्फॉर्मेशन मागवलेली आहे, ते पण याची माहिती घेऊन माझ्यापर्यंत पोहोचवत आहे. पण सध्या तरी नियमानुसार जर बघितलं तर त्या उमेदवारांना जर अलाउड नाही तर शिक्षकांना सुद्धा इथे अलाउड करता येणार नाही. सो इनिशियल लेवलला मी सांगितलं माझ्या माहितीनुसार नाही, पण जर शिक्षण विभागाने याच्या संदर्भात काही डिपार्टमेंटनी नोटीस काढली तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोच, पण सध्या तरी नाही असं याचा उत्तर आहे. ओके, सो आत्ता काढलं त्यानंतर काढलं त्याचं उत्तरच नाही आहे. आणि डॉक्युमेंट कुठे लागतील तुम्हाला, नॉट क्वालिफाईड तुमच्या सर्टिफिकेटवर आहे ना, मग जेव्हा तुम्ही हे सर्टिफिकेट काढाल त्यात नॉट क्वालिफाईडच येणार आहे, कारण ओपन मधनं फॉर्म भरला तर नॉट क्वालिफाईड आहे. पण जेव्हा तुम्ही शिक्षण तुमच्या हायर ऑथॉरिटीकडे जाल, ते मागतील ना तुम्ही झाले का डीटी क्वालिफाईड, मग तुम्ही ते सर्टिफिकेट प्लस कास्ट सर्टिफिकेट दाखवलं तर ते समजून जातील येस क्वालिफाईड आहात तुम्ही, म्हणजे त्यावेळेस तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट होतं, असा त्याचा अर्थ सरळ सरळ होतो. या संदर्भात तुम्हाला अजून काही अडचण असेल तर तुम्ही आमच्या टीमलाही कॉल करू शकता आणि इतरांना तुम्ही नक्की सजेशन करा, किंवा ज्यांचा काही मार्केट राहिला असेल त्यांना अजून संधी आता जून जुलैमध्ये असणार आहे. टीटी पण आणि सीडी पण त्याच्या बॅचेस चालू झाल्या आहेत. ही टीटीची बॅच आहे, तुम्ही पण जॉईन करा किंवा इतरांना सजेस्ट नक्की करा. ₹2 बॅच आहे, सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे आणि सुधारित पुस्तकांची आवृत्ती पण आपल्याकडे अवेलेबल आहे. हे घेण्यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅचेस जॉईन करू शकता. काही अडचण असते ह्या नंबरला कॉल करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि पुढील अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.